राम राम राम. संतोष शिंगाड्याकडे येत असताना होय, तुम्ही वाडीच का? हो, वाडीच. संतोष शिंगाड्याकडे कार्यक्रम म्हणून अवतार मिळायला वाटतंय. अवतार? कसला कार्यक्रम? अहो आता तुम्हाला ठावच आहे. अहो यांच्या लग्नाला इतकं झालं बोल का होईना. गरेवा करायचं ठरलेलं आहे. अमुष्या आहे नवा आज. भीमादा, आता समजलं का आपण इथं कशा पाय थांबलो आहेत आणि कशा पाय आलो आहेत? बरं या तुम्ही या, आम्ही हाय इथेच. आधीच तुझा मेंढरांवर जीव, तिला कापायचं म्हटल्यावर चालायचंच नाही तुला. अक्कोळमध्ये होतो तेव्हा समजलं होतं मला, म्हणून निघालो. तुला कसं काय समजलं? काय बी खोयागत बोलू नका. बरं बाबा, मला काय बी समजत नाही बस. आणि आज आमुष्या म्हटल्यावर घरी जायचंच नसेल. आता तुला तर ठावच आहे की जर त्या आमोशाला मी येत होते त्या संतोष शिंगाड्याच्या घरी बी जायचं असेल ना तुला. बाय, यासनी धडा शिकवल्या बिगर राहायचो नाही मी. कशाला लोकांच्या भानगडीत शिरतो आहेस बाळ्या? कशाला म्हणजे? मग काय गप बसू का? माझ्या डोळे देखत काहीतरी वाईट होतंय आणि मी बघत बसू? काय ऐकायचं नाहीस. बरं एक ध्यानात असू दे, तू बोललेलं लोकांनी पटाय पाहिजे. लोकांनी पटू दे अगर न पटू दे, मी काय चुकीचं होऊ द्यायचं नाही. पण समजा गाव बोलवलं असेल त्यांनी. असू दे, परत मधीच जाऊन आपण फाड्या घालणार का? आपण वाट बघू, बघू काय करायचं. चल चल. काय मयप्पा, कसा आहेस? बरं आहे बाबा. तुला माझी काळजी आहे का कमी आहे का? मला तुझी काळजी असणारच ना मयप्पा, काही बोलत बघ तू. तात्या, वय दिसायला लागलं बघ तुझं बी. कुठे रे? काही बोलत बघ तू. बर बर, जीवाला काय खाल्लं का नाही? कशाचं काय मयप्पा, अरे लय हाल चालले बघ. एक सांगू का, आता पतूर निघून गेलं पण ह्या मोर दिसा अवघड आहेत. काम धंदा कर काहीतरी. होय होय, मी असं ऐकलं त्या गांधी बाबा लय लोक चालले रे. हे काय सोपं आहे का? तुझ्याच्या नाही जमायचं ते. नाही जमायचं? जाऊ दे मग. आला कशा बाई होता? हा, तुला एक सांगितलं तर चाललं ना मग? अरे सांग की, सांगितलं बिगर गप राहणार आहेस का? अरे बाळू गेला आहे वाडीला हलसिद्धनाथाकडं, मला ठाव आहे. त्याला सांग जरा जपून खा. कशा बाई? ते देवाप्पाचा गुरु काळ भैरी, ते काही लिंबू द्वारा करीत असतो बाळूच्या नावानं. आता तुला काय ठाव नाही पण मी रोज बघतो ना. व आधी देवाप्पा होता, आता यो. अरे पण ह्यो काही साधा सुद्धा नाही, देवाप्पाचा गुरु आहे तो. उद्या काही करायचं आणि बाळूला काय व्हायचं कसं होईल मग? पण बाळ्यानं काय केलंय त्याचं? आता भाड्या बाहेर कोणाशी कसं वागतो तुला ठाव आहे का? स्वतःहून अंगावर ओढून घेतो तो. हे बी हायच. आता मला बाळूची काळजी आहे म्हणून मी तुला सांगायला आलो बघ. बरं झालं सांगितलं. येऊ का मग? ये. बर मयप्पा, त्याच्यावर काहीतरी कर बघ. अरे काय करणार आहे तात्या? अरे दिसलंय अवघड आहे, घरात ठेवू नको. बघतो मी. हिनं गंगूताईकडे धाडून त्यासनी बी जरा आधार तेवढाच. मला काय, मी आपलं सांगायचं म्हणून सांगितलं, बाकी समजा तर तुला ठाव आहे. तर येऊ का मग? वय वय. हा. राम 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 राम. या बसा बसा. शिंगाडे, तुम्ही करेवा करायचं ठरवलं ते बरं केलं बघा. बायको नाही म्हणत होती, पर म्या म्हणलं एवढा उपाय करूनच बघावं. हे बघा, जास्त माणसं बोलू नका. गावात बोबाटा न ग काय. नाही नाही, फक्त 4 माणसं बोलवली आहे बस. हा ताई, तुम्ही काय काळजीच करू नका, समजा व्यवस्थित होईल बघा.
अहो तसं नवं दादा, गरबार मेंढी मारायची म्हणजे बरोबर नाही वाटत. आणि आपल्या सुखासाठी 2 जीव खायचं म्हणजे त्याचा विचार नका करू आता. हे बघा आता मेंढी बी आणली आहे, काम झालं तर जमा. तिला पाणी पाच. हे बघा करेवा मी ऐकला आहे, पण काय करायचं हे ठाव नाही. तुम्ही सांगा. घरात गोडा धोडाचा निवद करून ठेवायचा. लिंबू, नारळ, सुपारी, हळद, तूप आणून ठेवायचं. पूजा करायची, मेंढीला नैवेद्य भरवायचा, हार घालायचा आणि कापायची. आणि त्यो गर्भ दारात करून टाकायचा. मी सांगशाल ना तसं करू. अहो शेजारी पाजारी समजेल ना व. कशाला समजताय? गुपचिप करायचं. हे बघा आमुष आहे, तेव्हा अंधारात कोणी बाहेर पडत नाही. काळजीच करू नका. स्वतःहून बोलायचं नाही काय झालं. हा. अरे मंगळू, काय बोलला का देवप्पा? नाही काय बी नाही. काय बी करा, पर तेव्हापासून आदिगत करा. हेच करतोय. त्या भाड्याचा वश सहजासहजी जाणार नाही. म्हणजे तेव्हा आदिगत होणार नाही तोय. होणार. बाळू असला तर मी काळ भैरी आहे. हा एखादा मंत्र अरे देवप्पा असं कशा पाय बसले? जायचं नाही एखाद्यावरती. काय झालं? अहो बोला की. हं? काय झालं त्यानं? हो बोलणार नाही. कशा पायी? तुला काय करायचंय तात्या? कामाचं बोल. हा तेच बोलतो हाय ना व. ए तू मध्ये मध्ये बोल नको नाही मंगळू. ए बडबड बंद करा. काय रे तात्या, कशाला आलायस? आव बाबा, एक मदत हवी आहे. म्हणजे एक कौल लावायचं. माझं लगीन होणार आहे का नाही होणार बाबा सांगून टाका. अच्छा पंच संघ राहून माझं काही भलं होणार आहे का नुकसान होणार आहे तेवढं एकदा सांगून टाका. त्या पंचासोबत राहशील तर तोटाच होईल, बाकी काय. असं आहे होय. अहो मग आधी नाही का सांगायचं? हे विचारल्याशिवाय काही सांगत नाही. नाही पण बरोबर आहे. मला बी तसं वाटतच होतं का पंचासंघ राहून काही फायदा होणारच नाहीये. आणि लोक बी तसंच म्हणत होते ना. झालं ना? आणि पंचासंघ जर नाही राहिलं तर लगीन होईल ना माझं? होणार. हे सांगितलं ना. तुम्ही सांगताय म्हणजे होणार. अवघड बघणार नाही त्या पंचाचा. भीम भीम टोम टोम. काय ग, तुला बरं नाही का काय? नाही असं काय बी. तर झाडू ठेव बरं आधी. थकडे ये. किती दमली हायस? काम बाजूला ठेवून कसं चालेल? काम करायला ना का? भय करायची काम बी करायची. आधी भाजी घे. आणि काय काम आहेत मला सांग, म्या करतो. तू आज करशील पुण्यांदा? अगं पुण्यांदा सध्या आहेच की. ती काय कायमची गेली हाय वय? आता पांडुरंगालाच ठाव. परत येणार हाय का नाही? काय बी बोलू नगस. अगं खरं तेच बोलते हाय म्या. बाळू काय सुधरत नाही आणि सत्तीला बिचारायला राहत नाही. अगं तिला काय समजतं हाय? वर लहान आहे अजून. आणि बाळूचं म्हणशील त्याला बी लागल हळूहळू गोडी संसाराची. हवा लागायची. हा लागल ग. असं लगेच समज होणार आहे का? पांडुरंगाच्या मनात हाय ते व्हायला आता.